तुम्हाला काय म्हणतात? नंदी बैलवाला. नंदी बैलवाला. नंदी बैल. बर, मग आज अकलूज होऊन आलाय तुम्ही. आज बिरोबाची यात्रा आहे. हा, बिरोबाची यात्रा काढतो. यात्रेसाठी आलाय तुम्ही. यात्रासाठी. कुठलं गाणं म्हटलं तुम्ही? आता गवळण गाणं आता कुठलं वाजवलं? केशव महादेवा. बिरोबाचं बिरोबाचा म्हणतो की म्हणाय. तुम्ही नंदी बैल व्हायला आहे? हा, नंदी बैल. मग नंदी बैल कुठं आहे? नंदी नाही, आता म्हातारा वाढल्यापासून नंदी खलास झाला. आता का बरं? का सांभाळायचं काय कारणच नाही. आता काही इलाज नाही. बैल सांभाळायचा बुललाच. कशाबद्दल? काय परवडत नाही? म्हातारा वाढल्यापासून. म्हातारा होता तेव्हा सांभाळत होता. पण आता नंदी बैलवाल्यांची पण संख्या कमी झाल्या ना? लय पेरायच्या कमी झालं. का बरं? काय कमी झालं? आता दिसतच नाही. आता कामधंदा करायला लागल्यात. काय कामधंदा करायला? काय नाही, असं रोजानं जातात. मग आता हे तुम्ही किती वर्ष करताय? आता मी म्हातारा वाढल्यापासून मी हेच आहे माझं. आणि अगोदर कामाला जायचं. कुठं जात होतं? रोजानं. रोजानं काय काम करत होतं? काय आपलं शेतकरीच्या कोणापाशी रोजानं गेलं तरी आपला. मग आता वडील तुमचे करत होते, आता तो वडील करत होता पहिले. बरं. मग यात तुमचं पोट पाणी पिकतंय सगळं? याच्यावर सगळं आता फोटो भागते का सगळं? पोरं जातात का आपलं रोजानं कामाला. पोरं पण रोजानं कामाला? रोजानं जातात पोरं. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत आणि एक शाळा शिकायला लागलंय आणि तोरलाचा लगीन झालं. मग शाळा शिकवताय त्याला? शाळा शिकवायला अत्यंत चांगली गोष्ट आहे. शाळा का शिकवली पाहिजे? नवीला आता डाक्टर पोरगा. काय करायची इच्छा आहे पोराला? आता त्याला शाळा शिकून काय नोकरी लागल ते लागल. म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी पाहिजे. पण तुम्ही खूप उशिरा जागा झाला. आता सगळं आरक्षण संपुष्टात आलंय आपलं, माहिती आहे तुम्हाला? माहिती. तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहे? आम्ही धनगर समाज. धनगर समाजामध्ये आहे तुम्ही? बर. तुमचं नाव काय म्हटलं? गोविंद लक्ष्मण शिंदे. गोविंद शिंदे साहेब, तुम्ही धनगर समाज आहे. तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहे? आता इंदापूर तालुक्यात. तसं नाही, कोणत्या प्रवर्गात आहे तुम्ही? आमचं भटके जमात. नाही, पण कोणतं आरक्षण कोणतं मिळते तुम्हाला? आरक्षण आता धनगर समाज मध्येच मोडतोय आम्ही. कुठलं पण प्रवर्ग कुठला? तेवढं माहित नाही साहेब. नाही, आपण ओपन मध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे, एससी मध्ये आहे? ओबीसी मध्ये आहे. एनटी मध्ये नाही का? नाही, ओबीसी मध्ये आहे. पण ओबीसीना आरक्षण मिळते ते किती टक्के मिळते काय माहिती आहे तुम्हाला? आता तिथं आमचा माणसाला नाही, पण धनगर तर एनटी मध्ये आहे ना, आणि सेंटर मध्ये आपण ओबीसी मध्ये. असं आहे. मग दोन्हीचा लाभ मिळतोय आपल्याला, बरोबर. पण आरक्षण जे आहे त्यात आपल्याला दिलं जात नाही. आपला एक नेता उभा आहे परभणीमध्ये, महादेव जानकर, माहिती आहे का? काय माहिती आहे त्यांच्याविषयी? त्याचा पैसे आता मागितलं तर मागणी, तर ती मागणी देत नाही. बरोबर, मागणी देत नाही ती. ठीक आहे. चालतंय. नंदी